प्रेसच्या माध्यमातून शिवसेनेचा झंझावात लोकांसमोर मांडते. आपल्या शिवसेनेचा खरा वारकरी आणि मातोश्रीची ढालदार लेखनी. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आदरणीय संजय राऊत साहेब बोलतायत. मंचावरील माझे सहकारी शिवसेना नेते विनायक राऊत, या भागाचे माजी आमदार गौतमजी चाबुकस्वार आणि सर्व उपस्थित महिला आघाडीच्या नेत्या, पदाधिकारी आणि ह्या एका उत्तम संध्याकाळी जमलेले पिंपरीकर बंधू भगिनी आणि मातांनो, आजचा जो कार्यक्रम आहे उद्धवश्री पुरस्कार 2026, मला असं वाटतं की हा जरी चेतन पवार किंवा आमच्या शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला असला तरी हा एक उत्तम असा बिगर राजकीय सामाजिक कार्यक्रम आहे. आणि ज्यांना हे पुरस्कार दिलेले आहेत 10 मान्यवर या शहरातले, त्यात डॉक्टर संतोष लाटकर आहेत वैद्यकीय क्षेत्रातले, डॉक्टर रोहन काटे वैद्यकीय क्षेत्रातले आहेत, प्राध्यापक तुकाराम दादा पाटील हे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे, काशीनाथ विठ्ठलराव नखाते आहेत कामगार क्षेत्रातले, श्रमिकांसाठी, फेरीवाल्यांसाठी ज्यांनी सातत्यानं काम केलं, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातल्या प्रीती वैद्य आहे, क्रीडा क्षेत्रात अहमद हुसेन तांबोळी आहेत, पेलवान योगेश्वर देवीदास तापकीर आहे क्रीडा क्षेत्रातले, भाग्यश्री मोरे आहेत सामाजिक क्षेत्रातल्या, रामदास भगवान काटे कृषी क्षेत्र आणि डॉक्टर संजीव कुमार पाटील कला क्षेत्र. शहराची जी खरी ओळख असते, आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराची खरी ओळख ही आपल्यासारखे विविध क्षेत्रात काम करून शहराचा लौकिक वाढवणारे लोक असतात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांची नावं यासाठी वाचून दाखवली की आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व क्षेत्रामध्ये शिवसेना गेल्या 60 वर्षापासून काम करते. मग वैद्यकीय क्षेत्र असेल, या महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिर ही संकल्पना, रक्तदान शिबिर ही संकल्पना जर सगळ्यात कोणी राबवली असेल तर ती शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणजे एखादा राजकीय पक्ष सुद्धा अशा प्रकारचं काम करू शकतो. म्हणजे सामाजिक सेवा काय आहे, शिवसेनेचं जे धोरण आहे, ध्येय आहे, ते आजही कायम आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 80% समाजकारणावरती पुढली 60 वर्ष अनेक वादळामध्ये, संकटामध्ये ही शिवसेना टिकून राहिली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना सामाजिक कार्यात सातत्यानं करत असलेलं काम. कामगार क्षेत्रामध्ये शिवसेना आहेच. या राज्यातली सगळ्यात मोठी कामगार संघटना ही शिवसेनेची आहे.
भारतीय कामगार सेना, सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही अगदी विद्यार्थ्यांपासून IAS अकॅडमीपर्यंत, जिथे आग तिथे बंब, तिथे संकट तिथे शिवसेना, हे धोरण आहे शिवसेनेचं. कला क्षेत्रामध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे कलावंत, जगातले महान रंगचित्रकार. क्रीडा क्षेत्रामध्ये शिवसेना सातत्यानं काम करते. कबड्डी असेल, खो खो असेल, जे देशी खेळ आहेत त्या संदर्भातल्या अनेक स्पर्धा घेणं, क्रीडापटूंना मोठ्या मंचावर आणणं, मैदानं निर्माण करणं. आता सुद्धा मुंबईमध्ये मैदानं वाचावीत म्हणून सगळ्यात मोठं आंदोलन जे सुरू आहे ते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू. साहित्य क्षेत्रामध्ये आम्ही सगळे आहोत, काम करतो. आणि अशा प्रकारे हे काम करणारी ही संघटना, नाही तर फक्त राजकारण करतात लोक. राजकारण काय करतात? निवडणूक आल्या की पैसे वाटायचे, आश्वासनं द्यायची, खोटं बोलायचं, EVM ताब्यात घ्यायचे, अचानक लाडक्या बहिणींविषयी प्रेम निर्माण करायचं. पण शिवसेनेनं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं अशा प्रकारची कामं कधी केली नाहीत. काम करतोय आणि मत मागतोय, काम करतोय आणि राजकारण करतोय. हा जो पुरस्कार उद्धवश्री ज्यांच्या नावानं तुम्ही हा पुरस्कार दिलाय ते माननीय उद्धव ठाकरे साहेब. त्यांनी 2.5 वर्षापेक्षा जास्त काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. त्या 2.5 वर्षातली किमान 2 वर्ष महाराष्ट्रावर करोनाचं संकट राहिलं, भयंकर संकट राहिलं, नोटबंदीसारखं संकट आलं. पण जसं मगाशी विनायकरावांनी सांगितलं, आपण सुद्धा डॉक्टर सांगितलं, या राज्यातली नव्हे या देशातली परिस्थिती ही इतकी गंभीर होती, चिंताजनक होती. पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी हे राज्य एखाद्या कुटुंबाप्रमुखाप्रमाणे सांभाळलं. बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत तरंगत होती, स्मशानात जागा नव्हती, गंगेमध्ये प्रेत टाकली जात होती. गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हती, 8-8 दिवस रांगा लागल्या होत्या. अशा अत्यंत चिंताजनक परिस्थितीमध्ये माननीय उद्धव ठाकरे या राज्याचं नेतृत्व करत होते आणि रोज या महाराष्ट्रातल्या घराघरात संवाद साधत होते, धीर देत होते. त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. ते स्वतः कलाकार आहेत, जागतिक कीर्तीचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. ते एखाद्या जादूच्या खेळण्याप्रमाणे ते कॅमेऱ्याचा वापर करतात. आणि कलाकार, एक चांगला उत्तम नेता, राज्याचा माजी मुख्यमंत्री, सामाजिक कार्यकर्ता, व्यंगचित्रकार सुद्धा ते आहेत. अशा व्यक्तीच्या नावानं या पिंपरीकरांना दिलेल्या या पुरस्काराचं कौतुक मला आहे. आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इकडे जमलेला आहात. चेतन, मी आपलं खास कौतुक करतो, गौतमजी आपलंही करतो की अनेक वर्ष आपण ही परंपरा या पुरस्काराची जी राखून ठेवली. ह्या निमित्तानं काय होतं की आपल्या शहरामधले हे जे प्रमुख चेहरे आहेत त्यातले अनेक जण हे पडद्याच्या मागे राहून काम करतात, ते लोकांसमोर येतात. आणि हा जो समाज टिकलेला आहे, या समाजाला जी गती मिळते ते आपल्यासारख्या लोकांमुळे मिळते, समाजाला कळायला पाहिजे. आम्ही करत असतो, पण आमच्याबरोबर जेव्हा तुमच्यासारखे एक टीम, एक समूह खाली काम करत असतो, तेव्हा हे राज्य
खाली शहर हे मजबूतीनं नेतृत्व करतं आपल्या लोकांचं. हे आपण जे 10 लोक आज या पुरस्कारासाठी निवडलेले आहात, ही अत्यंत योग्य निवड आहे. मी मगाशी सगळं ऐकत होतो, पाहत होतो, आपल्या कामाविषयी माहिती करून घेत होतो. एक पेलवान आपला ऑलिम्पिकपर्यंत गेला, बरोबर. एका कन्येला जर्मनीमध्ये मेडल्स मिळाले. आपण आपापल्या क्षेत्रामध्ये भव्य काम करताय. ह्या पिंपरीला फार मोठी परंपरा आहे, या सगळ्या भागाला अशा प्रकारच्या कामाची, सामाजिक कार्याची, राजकीय कार्याची. ही आपण यापुढेही कायम ठेवावी. अशा प्रकारचे सोहळे शिवसेनेच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत, अधिक व्हायला पाहिजेत. क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये जेवढं राजकीय पक्षाचं योगदान असायला पाहिजे ते असायलाच पाहिजे. कारण शेवटी राजाश्रय असल्याशिवाय सामाजिक कार्याला सुद्धा आता प्रतिष्ठा लाभत नाही, हे आपण पाहिलं असेल. मी सर्व जे पुरस्कार प्राप्त प्रमुख लोक आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि या आपल्या टीमचं अभिनंदन करतो. मोठ्या संख्येनं आपण या सगळ्यांचं कौतुक करायला इथे जमलेला आहात. तुमचे आभार मानतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.